टॉमटॉमचा डेटा ज्याच्याप्रमाणे पुणे जगातलं चौथं स्लोएस्ट शहर आहे आपण म्हणलं. पण मला याच्यामध्ये आणखीन त्या रिपोर्टचे इतर अंग जे आहेत ना त्याच्याबद्दल सुद्धा आपण वाचणं गरजेचं आहे. तोच रिपोर्ट जर आपण वाचला तर गेल्या काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होताना दिसते. पुणे असं एकमेव शहर आहे भारतातलं ज्याचा हा जो ट्रॅव्हल टाइम आहे तो 1 मिनिटांनी कमी झालेला आहे. अच्छा, कमी सुद्धा झालंय. येस. पुण्यामध्ये जे लोक साधारण 110 तास म्हणजे असं समजतात की पुण्यामध्ये 11 किलोमीटर हा सरासरी पुणेकरांना प्रवास करावा लागतो रोजचा. म्हणजे ऍव्हरेज डेली कम्युट हा 11 किलोमीटरचा आहे. अच्छा. आणि याच्यामध्ये साधारण 25 ते 30 मिनिटं हे ट्रॅफिक जॅममुळे वाया जातात पुणेकरांच्या. तर याचं कॅल्क्युलेशन केलं तर पूर्वी मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये पुणेकरांना 110 तास ट्रॅफिक जॅम मध्ये जावं लागत होतं. या वर्षी तो 2 तासांनी कमी झालेला आहे. म्हणजे एका बाजूला ही परिस्थिती आहे पण पुणे महानगरपालिका आणि वाहतूक शाखा आता काही वेगळ्या प्रकारची पावलं उचलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे काही या पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा घडताना दिसतात. मला वाटतं निश्चित शासन याच्याबद्दल सिरियस आहे. पुढील काही वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चितच पुण्याचं ट्रॅफिक सुधारताना दिसेल असा मला आशावाद वाटतो.